कांचन मॅडम आपल्या सोबत आहेत. एरवी त्यांच्या सासूबाईंसोबत त्या व्यवसाय सांभाळतात, किचनही सांभाळतात, पण इथे एकट्याच उभ्या आहेत. पहिला पदार्थ तुम्हाला करायचा आहे. हो. काय नाव आहे याचं? टोमॅटो मखाणे कढी. टोमॅटो मखाणे कढी. बरं, कोणी शिकवला हा पदार्थ? हे मी असं प्रयत्न करत असते काहीतरी वेगळं. कढी न वापरता त्याच्यात टोमॅटो वापरलाय आणि मखाणे हे चांगले असतात, न्यूट्रिशियस असतात, त्यामुळे मग ते त्याच्यात टाकायचे. त्याच्यामध्ये ते टाकायचे. असं म्हणून टोमॅटो मखाणे कढी हे फॉर्मेशन तयार झालेलं आहे आणि आपल्यासाठी आज ते करतायत, बरोबर? हो. ठीक आहे. यासाठी लागणारं साहित्य काय ते आधी आपण पाहूयात, मग कृती करूयात. खोलेलं नारळ आहे याच्यामध्ये, बेसन आहे, टोमॅटो प्युरी, मखाणे, लाल मिरच्या, बडीशोप आहे, जिरं, कोथिंबीर, साखर, तूप, किसलेलं हे आलं, कढीपत्ता, हिंग, हळद आणि मीठ. टोमॅटो मखाणे कढीसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. तुम्ही असं छान स्माइल करताय, कशामुळे? काय रिझन आहे? गंमत वाटते ना तुम्हाला? शूटिंग वगैरे असं मजा येते ना? असं छान हसत राहा. आपल्याला हसत खेळत स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे त्याची चव पण छान होईल. बरं, काय करायचं सुरुवातीला? सुरुवातीला हे बेसन पाण्यात मध्ये घोळून घ्यायचं. बरं, 2 चमचे पाणी. किती लागणार? पाणी थोडं जास्त टाकावं लागेल. बघा, बस का? हो. पाण्यामध्ये घोळून घ्यायचं. बरं, आपण त्याच्यात टोमॅटो प्युरी वगैरे पण ऍड करणार आहे ना, त्यामुळे त्याला मग थिकनेस येईल नंतर. बरोबर. त्यामुळे पाणी थोडं जास्त घेतलं. जास्ती घातलं तरी हरकत नाही, कारण नंतर टोमॅटो प्युरी घातल्यामुळे किती थिकनेस आवडते, बरोबर आवडते त्याच्यावर डिपेंड. बरोबर. आणि आपल्या क्वांटिटीवरती अवलंबून आहे ना. हो हो. किती माणसं ही कढी त्याचा आस्वाद घेणार आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. चला, हे तर आपण आता घोळून घेतलं. पुढे काय? आता तूप टाकायचं कढईमध्ये. बरं, घ्या. तोपर्यंत मी या गुठळ्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला मदत केल्यासारखं होईल की नाही? एरवी तुम्हाला मदतीची सवय आहेच ना, कारण सासूबाई आणि तुम्ही मिळून स्वयंपाक करता. जिरे आणि बडीशोप घालायचे. बरं, फोडणीमध्ये जिरे, बडीशोप. बरं, कढीपत्ता. बरं, कढीमध्ये आपण बरेचदा मिरचीचे काप पण घालतो फोडणीत. तिथे तुम्ही मिरचीचा वापर केलेला दिसत नाही. हा, पण ते हिरवी मिरची नाही वापरतात आपण. नाही का बरं असं? असंच म्हणजे लाल मिरचीचा टेस्ट चांगला येतो ना. आपण टोमॅटो प्युरी वापरणार आहे ना त्याच्यामध्ये, त्याच्यासोबत याचा टेस्ट चांगला आहे. बरं, आता काय लागणार आहे? आलं. बरं, आता त्याच्यात थोडीशी हळद घालायची. बरं, पुरे. हिंग पुरे. बस. आता हे खोलेलं नारळ घालायचं. खवलेलं नारळ, ओलं खोबरं. आता याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची. बस, जी आपल्या या कढी मधला महत्वाचा पदार्थ आहे. सगळी लागेल? हो, सगळी. कढी आंबटच असते, त्यामुळे म्हणजे थोडं जास्त पण घातलं टोमॅटो तर किती करायची त्याच्यावर अवलंबून. त्याच्यावरती अवलंबून आहे. बरोबर. पुढे काय करायचं आता? आता याच्यात आपण हे बेसन घालूया. जे आपण पाण्यामध्ये मिक्स केलं होतं. झालीये म्हणजे 2-3 लोकांना पुरेल एवढी तर निश्चित झाली. आता काय, उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर पुढे काय करायचं? मग याच्यात मखाणे टाकायचे सगळ्यात शेवटी. बरं, हे मखाणे असे काळे काळे का झालेत? पहिला रोस्ट केलंय, भाजून घेतलंय. बरं, म्हणजे तळायचे असेल तर तळू पण शकतात. तेलावर भाजले? नाही, असे नुसते पॅन वरती भाजून घेतलेत. तर ह्या टोमॅटो मखाणे कढीमध्ये एक मखाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत. चांगले लागतात नाही खायला? हो, ह्या बरं न्यूट्रिशियस असतात ना. अगदी. चव नसते याला काही, पण त्याच्यामध्ये टाकलं तर त्याची चव येते. याच्यामध्ये टाकलं याची चव येते. असं जरा झालंय, पण ते मखाण्यांमुळे झालं. हो ना. पुढे काय करायचं आता? आता याच्यामध्ये मखाणे टाकूया. उकळी आली ना? हो, घ्या. वा वा. आता काय लागेल? मीठ. उकळली ती कढी आता. बरोबर. सगळे पदार्थ आपण घातलेले आहेत. फक्त आता वरून अशी छान कोथिंबीर पेरली की टोमॅटो मखाणे कढी सर्व करायला तयार. साखर घालायची. अरे हा, साखर राहिली ना. किती लागणार आहे बघा बरं? पुरे. साखर आपण घातली, सगळे पदार्थ झालेले. आता काय? गार्निशिंग हे मी करणार ना. मला आवडतं असं सजवायला. कढी तयार आता आपली. तयार. बंद करूया. हो,
उकळी आलेली आहे, कोथिंबीर पेरलेली आहे, अशा प्रकारे तयार झालेली आहे न्यूट्रिशियस अशी टोमॅटो मखाणे कढी.